आषाढ महिना जेव्हा सुरू होतो तेव्हा छानपैकी पाऊसही कोसळत असतो आणि त्याला अनुसरूनच आपल्याकडे खूप सारे पदार्थ, तळणीचे पदार्थ विशेष करून केले जातात. उपवासाचे वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे ते बघतोय. सगळ्यात आधी कवठाची चटणी बनवतेस. कवठ छान आहे कसं ओळखायचं? सुवास आला पाहिजे. त्याचा जो देठाकडचा पोर्शन आहे तिथून छान असा खमंग सुवास यायला, घमघमाट सुटला की कवठ पिकलेलं आहे हे समजायचं. कवठ आहे तर सगळ्यात आधी ते फोडून घ्यायचं. एका दणक्यात फुटलेलं आहे. येस, तुम्ही बघा. आणखी एक घेतली मी. कॉन्फिडन्स वाढला माझा. एक फुटलं त्यामुळे. हेही फुटलं. आता हे कवट घ्यायचं आणि यातला आहे ना, हा जो गर आहे, बियांचा पोर्शन आहे, गर आणि बिया या सगळ्या काढून घ्यायच्या. आता यामध्ये बिया काढायची गरज नाही आहे. त्या बियांना पण एक खूप छान चव असते आणि न्यूट्रिशन असतं. मुख्य म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण ते खातो. तर हे मेजर करून घ्यायचं. जितकं हे कवट आहे त्याच प्रमाणामध्ये यामध्ये गुळ गेला पाहिजे. तुम्हाला जर आंबट आवडत असेल तर तुम्ही मग गुळाचं प्रमाण कमी केलं तरी काही हरकत नाही, पण शक्यतो समप्रमाणामध्ये. 1 कप जर हा गर निघाला तर 1 कप गुळ वापरायचा. थोडं चटपटीत करण्यासाठी लाल तिखट, थोडंसं काळं मीठ अर्धा चमचा आणि चवीपुरतं साधं मीठ. आता हे व्यवस्थित कालवून घेऊ. छान असा गूळ यामध्ये विरघळला ना की तुम्ही बघू शकाल छान अशी रसरशीत ही चटणी दिसते. याच्या शिरा बिया मी काढत नाही कारण त्यामध्ये न्यूट्रिशन असतं आणि मला बेसिकली या क्रंची बिया खायला प्रचंड आवडतं. आषाढी एकादशी उपवास विशेष कवठाची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कवठ, 1 कप गूळ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं मीठ, चवीनुसार मीठ. कवठ फोडून घेत त्याचा गर मोकळा करायचा. आता त्यात गूळ मिक्स करायचा. त्यावर लाल तिखट, काळं मीठ आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण एकत्र मिसळून घ्यायचं. झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष कवठाची चटणी तयार. बऱ्याच ठिकाणी वरई, भगर, राजगिरा बाकी काहीच खात नाही. फक्त साबुदाण्याचा वापर केला जातो. सो साबुदाणा कसा भिजवायचा हा एक फार मोठा पडलेला प्रश्न असतो. तर काय करायचं? पाणी टाकून धुवून घ्यायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं. 3 ते 4 वेळा. त्यातला शक्य असेल तितकं स्टार्च काढून टाकायचं. तर साबुदाणा छानपैकी असा स्वच्छ धुवून झाला की यामध्ये पाणी घालायचं आणि साबुदाणा भिजेल इतपतच पाणी घालायचं. वर एक अर्धा इंच जागा राहील इतपत. खूप पाणी नाही घालायचं. आता यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर किंवा कमीत कमी 4 ते 5 तास व्यवस्थित भिजवून ठेवायचं. आता इथे मी भिजवलेला साबुदाणा ऑलरेडी घेतलेला आहे. तुम्ही बघू शकाल छान असा मोकळा झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही भिजवला ना असा टपोरी फुगतो आणि मोकळाही होतो. साजूक तूप गरम केलेलं आहे. साबुदाणा खिचडी बनवत आहोत. जिरं घालायचं. जिरं छान फुललं की हिरवी मिरची. हिरवी मिरचीचं आहे ना तुकडे करण्यापेक्षा ठेच्याची चव आहे ना खिचडीमध्ये खूप छान लागते. मिरच्या अशा छान तळत आल्या की यामध्ये घालूयात आपण उकडलेला बटाटा. उकडून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि हा भिजवलेला साबुदाणा. यावर घालूयात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ. ह्यामध्ये साखर घालूयात. साखर घालणं ऑप्शनल आहे पण चव छान लागते खिचडीला. आणि आता हे छान मिक्स करूयात. आणि खिचडी आहे ना झाकण ठेवायची गडबड नाही करायची. शक्यतो अशी परतून घ्यायची. जितकी छान परतते ना खिचडी तितकं ते साबुदाण्याचा जो आकार आहे, टेक्स्चर आहे ते छान होतं आणि फुलत जाते. त्यामुळे शक्यतो झाकण ठेवायची गडबड नाही करायची. लगेच झाकण ठेवलं तर लगदा होतो. ही अशी मस्त परतून घ्यायची. मस्तपैकी हा साबुदाणा परतून झाला की मग आता झाकण ठेवून छानपैकी वाफवून घ्यायची ही खिचडी. खिचडी 5 ते 7 मिनिटं छानपैकी अशी मंद आचेवर वाफवून घ्यायची. आहा, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल छान असं मोकळी झाली आहे खिचडी. अजिबात असं लगदा गोळे झालेलं नाही आहे आणि ॲट द सेम टाईम ना साबुदाणा असा टच नाही लागला पाहिजे खाताना. छान असा तो टम्म फुगला पाहिजे, मौसूत राहिला पाहिजे. म्हणजे ती खिचडीची असली मजा खाण्यातली ती येते. सो ही खिचडी आपली बनवून तयार आहे.
आषाढी एकादशी उपवास विशेष साबुदाणा खिचडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साबुदाणा, 1 चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरे, 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 उकडून सोलून चिरलेला बटाटा, अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर. तूप जिऱ्याच्या फोडणीत हिरव्या मिरच्या परतायच्या. आता बटाटा, भिजवलेला साबुदाणा, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, चवीप्रमाणे मीठ आणि आवडीप्रमाणे साखर घालून परतून घेत हे मिश्रण वाफवून घ्यायचं. झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष साबुदाण्याची खिचडी तयार. आता बनवूयात रताळ्याचा किस. इथे रताळी घेतलेली आहेत. आता काय करूयात, याचं साल काढून घ्यायचं. हे झालं रताळ सोलून की हे किसायचं. शक्यतो जितके लांब सडक जमतील ना तितका किसून घ्यायचा या पद्धतीने. रताळा काय किंवा बटाट्याचा किस काय मोकळा मोकळा हवा असेल तर शक्यतो पसरट तवा वापरायचा. तूप, साजूक तूप गरम झालेलं आहे. यामध्ये घालूया जिरं. जिरं छान फुललं की हिरव्या मिरच्या. कितपत तिखट हवं त्या प्रमाणात मिरच्याही छान परतून घेऊयात. आणि आता हा जो किस आपण करून घेतला हा किस घालायचा. रताळ शक्यतो किसलं की लगेच वापरायचं, नाहीतर ते ऑक्सिडायझेशन होतं आणि मग त्याचा रंग काळा पडून जातो. आणि आता हा आधी परतून घेऊयात. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं रताळं की यावर झाकण ठेवूयात. आणि झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं वाफवून घ्यायचं. रताळ आहे खूप पटकन शिजतं, फार वेळ नाही लागत. किसलेलं पण आहे. इथे रताळ्याचा किस छानपैकी मी वाफवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकाल मस्त दिसतोय, छान शिजलेलं आहे. आता यावर घालूयात चवीपुरतं मीठ. मीठ सुरुवातीला नाही घालायचं, नाहीतर मग त्याला पाणी खूप सुटतं. आणि अगदी थोडासा भाजलेला शेंगदाण्याचा कूट. आणि हे करूयात मिक्स. आणि छान आपला इथे रताळ्याचा किसही बनवून तयार आहे. आषाढी एकादशी उपवास विशेष रताळ्याचा किस करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 ते 4 रताळी, 1 मोठा चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ. रताळं स्वच्छ धुवून सोलून किसून घ्यायचे. आता तूप जिऱ्याच्या फोडणीत हिरवी मिरची परतायची. आता त्यात किसलेलं रताळं घालायचं आणि परतायचं. आता झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं वाफवून घ्यायचं. आता यावर मीठ, शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि हे मिश्रण एकत्रित परतायचं. झाला आपला आषाढी एकादशी विशेष रताळ्याचा किस तयार. आता बनवूयात शेंगदाण्याची उपवासाची आमटी. तर मिरच्या घ्यायच्या, मिरचीचे तुकडे, भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे जो माझ्याकडे कायम तयार असतो. नसेल तर शेंगदाणे भाजून घेतले तरी चालेल. अर्धे शेंगदाणे अर्धे ओल्या नारळाचा चव असं कॉम्बिनेशन करून पण तुम्ही ही आमटी करू शकता. चवीला खूप सुंदर लागते त्या पद्धतीने आमटी बनवली तरी. आता ह्या आधी सुक्कच आपण फिरवून घेऊयात. आणि यामध्ये पाणी घालून याची पेस्ट करून घ्यायची. आमटी बनवण्यासाठी साजूक तूप चमचाभर गरम केलेलं आहे. सगळ्यात आधी त्यामध्ये जाईल जिरं आणि खडे मसाले: दालचिनी, वेलची, मिरं आणि लवंगा. खडे मसाले घालावेत का नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे. मुळात उपवास जो आपला पर्पज असतो उपवासामध्ये, तर उपवासासारखाच करावा असं माझं तरी मत आहे. म्हणजे पोटाला आराम द्यावा बेसिकली. कारण आपल्या मेंदूपेक्षा ना मला असं वाटतं की पोट सगळ्यात जास्त काम करत असतं. तर त्याला एक कृतज्ञता म्हणून करू शकतो आपण उपवास. यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि चिंच गुळाचा कोळ. मिक्स करूयात आणि छान 5 ते 6 मिनिटं उकळून घेऊयात ही आमटी. आषाढी एकादशी उपवास विशेष शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 हिरव्या मिरच्या, अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, पाणी, 1 मोठा चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी वेलची, 3 ते 4 लवंग, 3 ते 4 काळी मिरी, पाणी, मीठ, 1 मोठा चमचा चिंच गुळाचा कोळ. हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट आधी कोरडे आणि नंतर पाणी घालून वाटून घेत त्याची पेस्ट तयार करायची. आता तूप जिऱ्याच्या फोडणीत दालचिनी, वेलची, मिरे आणि लवंग परतून घेत त्यात तयार केलेलं वाटण घालायचं.
आता यावर मीठ, चिंचगुळाचा कोळ घालायचा आणि आता 5 ते 6 मिनिटं उकळी काढायची. झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष शेंगदाण्याची आमटी तयार. आज आपण उपवासाचं सँडविच कसं बनवायचं ते बघणार आहोत. आता इथे हा साबुदाणा छान भिजलेला आहे. जेमतेम 5 तासच मी ठेवला. आता हा भिजलेला साबुदाणा घेऊया. यामध्ये घालूयात उकडून किसून घेतलेला बटाटा, मिरचीचा ठेचा, जिरं, भाजलेला शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरतं मीठ. आता हे सगळं एकत्र एकजीव करून घेऊयात. आता हे एकजीव फक्त करून घेतले, फार अगदी रगडून मॅश करायची गरज नाही, कारण साबुदाण्याचे अख्खे हे जे मोत्यासारखे दाणे आहेत हे छान दिसले पाहिजे, त्यामुळे मी फार असं मॅश नाही करत आहे, फक्त एकसंध करून घेते. साजूक तूप, बटर लावलं तरी चालेल. आता यावर हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलंय हे थापूयात. सो हा साबुदाणा छान असा थापून झाला. सँडविच मेकरमध्ये हलकासा प्रेस करायचा, म्हणजे मग तो असा एकसंध राहील आणि सुटणार नाही. ही स्टेप गरजेची आहे, नाहीतर मग काय होतील ना, याचे तुकडे तुकडे पडतील. सो आता या स्टेजला हा एकजीव करून घेणं गरजेचं आहे. आता पुढे मी काय करते, इथे माझ्याकडे आहे पनीरचं स्लाइस. पनीरचे ब्लॉक येतात, अख्खाचा अख्खा क्यूब येतो, तो घेतलेला आहे. त्याचे पातळ असे, खूप पातळ नाही खूप जाड नाही, असे स्लाइस करून घेतले. ते ऑप्शनल आहे. आता या पनीरवर घालते मी चिली फ्लेक्स, मिरपूड, काळे मिरे उपवासाला चालत नसतील, नाही घातलं तरी हरकत नाही, थोडंसं मीठ. आणि आता यावर पुन्हा ठेवूयात हे मिश्रण आणि छान हे पनीर यामध्ये कव्हर अप करूयात. आता हे यावर वरचा लेअर दिल्यावरही छान प्रेस करूयात एकसारखं, म्हणजे मग ते शिजताना एकसारखं शिजेल आणि छान एकसंध राहील. सगळ्या बाजूने असं सील करून झालं की याच्या वरच्या लेअरला पण थोडंसं तूप घालून घ्यायचं, साजूक तूप, आणि थोडंसं यावर देखील. आता हे करूयात सील आणि गॅसवर छान भाजून घेऊयात. आता गॅसवर मीडियम हीटवर सगळ्या बाजूने छान हे भाजून घेऊयात. आहा, आणि काय मस्त सुवास दरवळतोय. छान हे दोनही बाजूने मी खमंग असं भाजून घेतलेलं आहे. चेक करूयात. वाह, क्या बात है. छान असं खरपूस झालंय सगळ्या बाजूने आणि कमी त्रासामध्ये. चला आता हे काढूयात. लगेच खाणार असेल तर तव्यातून ताटात, थोड्या वेळाने खाणार असाल तर ऑफकोर्स जाळीवर ठेवायचं आणि थंड करून घ्यायचं. चला कट करून बघूयात. बाहेरनं मस्त असं खुसखुशीत, कुरकुरीत आणि आतमध्ये आपण जे पनीर यामध्ये स्टफ केलं आहे, वाह, बघू शकाल पनीर मस्त दिसतंय आणि त्याचसोबत छान असं खुसखुशीत पण बनतं. हे क्या बात आहे, काय सुंदर दिसतंय. कोण म्हणाल हे उपवासाचं सँडविच आहे, पनीर आहे त्यामुळे प्रोटीन आहे, कमीत कमी प्रमाणामध्ये यामध्ये साबुदाणा खातो आणि खाल्लं की दमदमीत असं हे सँडविच बनवून तयार होतं. आषाढी एकादशी उपवास विशेष पनीर सँडविच करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साबुदाणा, 1 कप पाणी, उकडून किसलेला बटाटा, हिरव्या मिरचीचा ठेचा, जिरे, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, साजूक तूप, पनीरचे स्लाइसेस, चिली फ्लेक्स, काळी मिरेपूड. स्वच्छ धुवून भिजवलेला साबुदाणा घेत त्यात बटाटा, हिरवी मिरची पेस्ट, जिरं, शेंगदाण्याचा कूट आणि मीठ घालून सगळं नीट एकत्र करायचं. आता सँडविच मेकर तुपाने ग्रीस करायचं आणि अशा पद्धतीने साबुदाण्याचं मिश्रण दाब देऊन त्यावर पसरवायचं. आता यावर पनीर स्लाइस घालून चिली फ्लेक्स, मिरीपूड, मीठ घालून वर परत साबुदाण्याचं मिश्रण पसरवायचं आणि दाब द्यायचा. आता वरच्या बाजूलाही थोडं तूप लावायचं. आता दोन्ही बाजूनी मध्यम आचेवर भाजायचं. झालं आपलं आषाढी एकादशी उपवास विशेष पनीरचे सँडविच तयार.
साबुदाण्याची झटपट कुरडई कशी बनवायची ते बघतोय. फटाफट बनवून तयार होतं. यामध्ये तुम्हाला साबुदाणा भिजवायचा नाहीये, शिजवायचा नाहीये, काहीच नाही. तर सगळ्यात आधी इथे कढईमध्ये मी 4 कप पाणी घेतलेलं आहे. यामध्ये आपण घालतो 1 कप साबुदाण्याचं पीठ. तर हे साबुदाण्याचं पीठ कसं बनवायचं, एकतर तुम्ही विकत आणू शकता किंवा साबुदाणा घ्यायचा, मिक्सरच्या भांड्यामध्ये छान दळून घ्यायचा आणि बारीक रव्याची जी चाळणी असते त्या चाळणीमध्ये ते साबुदाणा घालायचा आणि छान चाळून घ्यायचं की हे साबुदाण्याचं पीठ बनवून तयार होतं. आता हे साबुदाणा या पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात. मीठही घालायचं आहे चवीपुरतं, गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. छान आधी कंबाईन करून घेऊयात. आता हे मिश्रण छान कंबाईन झालं की गॅस सुरू करायचा आणि मीडियम हीटवर हे छान एकत्र शिजवून घ्यायचं जोपर्यंत हा साबुदाणा छानसा ट्रान्सल्युसंट होत नाही आणि हे पीठ याचा छानसा घट्टसर गोळा होत नाही तोवर. एक साधारण 8 ते 10 मिनिटात ही प्रोसेस होते, खूप वेळ नाही लागत. फक्त हाय हीटवर करायचं नाही. आता हे मिश्रण छान शिजलं आहे, तुम्ही बघू शकाल. छान असं ट्रान्सल्युसंट झालं आहे, ग्ले झाली आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे 1 तासभर तरी आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं. लगेच कुरड्या ह्याच्यात पडणार नाही, थोडं थंड करून घ्यायचं आणि मग याच्या आपण कुरड्या पाडून घेऊ. सो इथे हे साबुदाणा कुरडईचं पीठ छान तयार आहे, तुम्ही बघू शकाल. छान असं घट्टसर झालेलं आहे आणि परफेक्ट झालं आहे. एकसारख्याचा गोळा होतो. ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आणि साधारण शेवच्या ना अशा 3 प्लेट्स येतात, एक जाड, मीडियम आणि बारीक शेव. तर यातली आपल्याला मीडियम शेवची प्लेट घ्यायची आहे. आता हे छान झालं की यामध्येच साच्यामध्ये आपण हे कुरडईचं पीठ घालून घेतो. सो हे पीठ भरून झालं ना की हा साचा हलकासा टॅप करायचा, म्हणजे मग याच्या कुरड्या पडताना त्यामध्ये एअर बबल्स नाही आहेत. झाकण लावूयात आणि याची आता कुरडई पाडूयात. आता आपण याच्या कुरड्या पाडून घेऊयात. मी ते स्टीलच्या प्लेटवर घालते, तुम्ही पॉलिथिनवर किंवा पाटावर लाकडी घातलं तरी चालेल. आता या सगळ्या कुरड्या घालून घेतल्या की उन्हामध्ये हे ड्राय करण्यासाठी ठेवणार आहे. हे एक बाजू पूर्ण ड्राय झाली की मग आपण हे उलटायचे. ही उलटवायची गडबड करायची नाही, पूर्ण सुकू द्यायची. ते ताटाला जर त्याचे एजेस जेव्हा सुटायला लागतील तेव्हा आपण हे उलटवून घेणार आहोत. तर कुरडई इथे तयार आहे. आता तुम्ही बघू शकाल छान अशा ड्राय झालेल्या आहेत, कडकडीत एकदम, आणि खूप सुंदर दिसत आहेत. एक बॅच मी आधी बनवून ठेवली होती. आता आपण हे तळूयात. इथे कुरडई तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे. यामध्ये कुरडई घालूयात. तुम्ही बघू शकाल छान अशी ही फुलती आहे. जितका साईज होता कुरडईचा त्याच्या ऑलमोस्ट ते दुप्पट फुललेली आहे आणि दिसते ही एकदम पांढरी शुभ्र. तर एक टिश्यू पेपरवर काढूयात आणि याच पद्धतीने आणखी 2-3 मी कुरड्या तळते. क्या बात आहे. पुन्हा भेटूयात अशाच झटपट रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. आषाढी एकादशी उपवास विशेष साबुदाणा कुरडई करण्यासाठी लागणारं साहित्य: 4 कप पाणी, 1 कप साबुदाण्याचं पीठ, चवीनुसार मीठ. पाण्यात साबुदाण्याचं पीठ घालून चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि गाठी न होता हे पीठ नीट मिसळून घ्यायचं आणि मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटं अशा पद्धतीने शिजवून घेत. आता साच्यात अशी प्लेट घालून कुरडईचं पीठ भरायचं आणि अशा प्रकारे कुरडया पाडायच्या आणि वळवायच्या आणि गरम तेलात तळायच्या. झाल्या आपल्या आषाढी एकादशी उपवास विशेष साबुदाण्याच्या कुरडया तयार.